म्हातारपणात सुखात राहण्याचे काही महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1. सूर्यास्त झाल्यानंतर आपली पचनक्रिया कमी होऊ लागते. त्यामुळे उशिरा खाल्ले तर ते पचायला जड जाते. नंबर 2. रात्रीचे जेवण हे हलके असावे. अन्न पचले नाही तर वजन वाढणे, चरबी वाढणे यासारख्या समस्या निर्माण होतात. नंबर 3. रात्री उशिरा जेवण केल्याने पित्त वाढते, त्यामुळे झोप व्यवस्थित लागत नाही. नंबर 4. सांधेदुखीचा त्रास असेल तर लवंग तेल सांध्यावर लावावे, आराम मिळतो. नंबर 5. ॲसिडिटी, पोटदुखी, पोटातील कृमी या समस्या असतील तर नेहमी जिराचे सेवन करावे. नंबर 6. पोटात गॅस बनत असल्यास आणि अपचनामध्ये कारल्याचा रस घेणे चांगलेच असते. नंबर 7. वाटाणे हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित रोगांपासून दूर ठेवतात. नंबर 8. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर रोज एक डाळिंब खावे. नंबर 9. गरम पाणी पिल्याने गुडघेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होते. नंबर 10. नियमितपणे गुळवेलच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नंबर 11. दररोज तुळशीची 3 ते 4 ताजी पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. नंबर 12. आवळा आणि गुळवेलचा रस एकत्रित करून पिल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. नंबर 13. तुळशीच्या पानांचे सकाळी उपाशीपोटी नियमित सेवन केल्याने मलेरिया होत नाही. नंबर 14. सूर्यप्रकाश, ताजी हवा, स्वच्छ पाणी आणि ताजे अन्न निरोगी राहण्यासाठी या सर्व गोष्टी प्रत्येकाकडे हव्यात. नंबर 15. श्वासाच्या दुर्गंधीची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा. नंबर 16. बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त झाला असाल तर आहारात बीडचा समावेश करा. नंबर 17. औषधी गुणांनी भरलेली कडुलिंबाची पाने अनेक आजार दूर करतात. नंबर 18. कडुलिंबाच्या पानांचे रोज सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन अनेक आजारांना प्रतिबंध करता येते. नंबर 19. खजुरात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते, त्यामुळे याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नंबर 20. बदाम हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आलाच आहात तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.